प्रसिद्धीच्या पुढे जीव हा कसाही धावला नाही. जगाचा वेग माझ्या या मनाला भावला नाही. तर ती गोष्ट आहे की नाही. आणि अजून एक शेर की मी ज्या गोष्टी सहन केल्या आणि अजूनही करते आणि संघर्ष हा असतो त्याच्यावरती याच कवितेच्या. शिताफीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला. शिताफीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला. कदाचित सूर्य हातावर तयांच्या मावला नाही. जगाचा वेग माझ्या या मनाला भावला नाही. खूप छान, अंगावरती शारे आले आणि खूप छान गळ आहे. तुम्ही खरं तर गायनामध्ये पण करिअर केलं पाहिजे, पण त्या राजकारणात आहेत. बरं, आता मला एक सांगा, एक असतं की आता तुम्ही सरपंच आहात, तुम्ही 24व्या वर्षी सरपंच झाला, घरात लग्नाचा विषय एक स्वाभाविक आहे, ते काय नाकारणारी गोष्ट नाही. पण तुम्ही त्या सगळ्यात कसं पाहता की पूर्ण वेळ राजकारणात करिअर करायचं की लग्न, विवाह, संसार, मुलं बाळ याच्यात पण रमायचं आहे, कसा विचार करता? म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये आधी इलेक्शनला उभं राहिल्यानंतरच माझ्या त्या गोष्टीचा प्रचार सुरू झाला होता. जसं की मतदानाला लोक मतदान मागायला जेव्हा म्हणजे विरोधक जायचे तेव्हा सांगायचे लोकांना की ही मुलगीचं जर लग्न झालं तर हिची सही घ्यायला तिच्या सासरी जाणार का एवढं लांब. आणि खूप अशा गोष्टी निगेटिव्हही पसरवल्या गेल्या एक अनमॅरिड मुलगी असल्यामुळं. तर ती गोष्ट मला सांगावी लागली लोकांना. म्हणजे मी एक मीटिंग घेतली इलेक्शनच्या आधी आणि मग मी सांगितली त्यांना की बाबा मी या गावामध्ये आहे तोपर्यंत 5 वर्ष तर माझा विचार नाहीये लग्नाचा. पण जरी माझ्या कुटुंबाला वाटलं की आमच्या मुलगीचं एज होते आणि एक चांगलं स्थळ तिच्या दृष्टिकोनातून आहे आणि केलं पाहिजे, तर मग मी सांगितलं की माझ्या वडिलांची जावई म्हणजे माझे मिस्टर इथंच राहतील 5 वर्ष. सहीसाठी सरपंचाला शोधायला लागेल अशी गोष्ट होणार नाही. आणि मी म्हणजे जसं की एक सरपंच फक्त सही पुरता, म्हणजे माझी सही काहीतरी खूप मोठं आहे त्याच्यापेक्षा त्या सहीची जाणीव असणं गरजेचं आहे की माझ्या सहीने एखाद्याचं काम थांबू नये. आणि ती मोठी गोष्ट आहे. आणि ती मी म्हणजे सरपंच लोकांना हे म्हणेन आणि गावातल्या लोकांना हे म्हणेल की जर ती योजना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो तर मला त्या गोष्टीची फार अडचण येते की ते डॉक्युमेंट सुद्धा म्हणजे तयार करून देण्यासाठी आपल्याला त्या म्हणजे कुटुंबाच्या मागं लागावं लागतं काही वेळेला. तर ती गोष्ट होऊ नये. जर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे तर तुम्ही पण त्या आत्मीयतेने पटकन ते भाग घेतला पाहिजे किंवा ती डॉक्युमेंट तरी जमा केली पाहिजेत. प्रेक्षको नमस्कार. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी फक्त पंतप्रधान ऍक्टिव्ह असून चालणार नाहीये. राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून राज्यातली प्रशासकीय यंत्रणा आणि त्यांच्यापासून अगदी तलाठी, ग्रामसेवक, सदस्य, सरपंच इथपर्यंत एखादी योजना, एखादी माहिती ती प्रभावीपणे, एखादा निधी तो प्रभावीपर्यंत खालीपर्यंत आला पाहिजे, तर तो खऱ्या अर्थाने विकास होतो. आणि आपण अलीकडे बघतोय एक काळ असं होतं की भास्करराव पेरे पाटील सर असतील किंवा हिवरेबाजाचे पोपटराव पवार असतील, त्याच्यानंतर मानेवाडीचे रवींद्र माने सर असतील, अशा सरपंचांची नावं आपण ऐकत असतो. किंवा मराठवाडा तिकडच्या भागामध्ये मंगेश साबळेंचं आपण नाव ऐकतो जे सरपंच आहेत. तर अशी तरुण मंडळी काम करत असते. पण काय होतं बऱ्याचदा ह्या सगळ्या बातम्यांमध्ये एक चांगलं काम करणारी माणसं कमी माध्यमांसमोर येतात आणि आली तर ती तितक्या प्रभावीपणे असतात का, हा एक प्रश्न आहे किंवा चिंतनाचा विषय आहे. तर अशीच एक युवक महिला, एक युवती मास्टर पर्यंतचं शिक्षण पूर्ण करते, MA म्हणजे आपल्या ग्रामीण बोली भाषेत ज्याला 17वी असं म्हणतात. 17वी पर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपण सरपंच झालं पाहिजे, राजकारणात गेलं पाहिजे. एक ग्रामीण भागातली मुलगी राजकारणात येणं आणि ती सरपंच होणं ही काय सामान्य बाब नाही. जितकं बोलायला सोपं वाटतं तितकं ते इझी नाहीये. कारण काय असतं, एकतर हातभर बांगड्या आणि डोक्यावरचा पदर न काढणारी ही सगळी ग्रामीण महिला मंडळी असते. त्यात पुरुष प्रधान संस्कृती, या सगळ्यामधून पुढे येत 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 एक उच्च शिक्षित मुलगी राजकारणात येणं आणि ती यशस्वी होणं, ते तिथं सरपंच होणं, सरपंच पदावर बसणं ही एक सामान्य प्रक्रिया नाही. आपण हे सगळं प्रेक्षक म्हणून एक महत्वपूर्ण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तर अशी एक सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कोमल मस्कर नावाची उच्च शिक्षित युवती
सरपंच होते आणि प्रभावीपणे काम करते. शासनाचा निधी, लोकांमध्ये कामांबद्दलचा अवेअरनेस, शासनाच्या बऱ्याच योजना असतात की 3-3 पिढ्या झाल्या तरी त्यांना त्या माहीत नसतात. तर हा सगळा एक चांगला कायापालट करण्यासाठी त्या सतत क्रियाशील राहतात. वयाच्या 24व्या वर्षी कोमलताई या सरपंच झाल्या आणि गेल्या 2 वर्षापासून एक प्रभावीपणे, एक ऍक्टिव्हपणे, कार्यशीलपणे गावात ऍक्टिव्ह असतात. हे सगळं सांगण्याचा उपापहो ज्याला आपण म्हणतो तो एकच आहे की ग्रामीण भागातली उच्च शिक्षित युवती राजकारणात येऊन ती सरपंच होणं हा प्रवास साधारण नसतो. तो प्रवास नेमका काय होता, गावच्या राजकारणातल्या कशा त्यांना अडचणी आल्या, त्यांनी ते कसं हँडल केलं. एकतर पुरुष प्रधान संस्कृती असते की आता स्त्री आम्हाला सांगणार का, बाईनं आम्हाला शिकवायचं का, अशी एक पुरुषी मानसिकता ही जी घातक आहे खरं तर ती असते. तर त्या सगळ्यामधून कसं वाट काढत काढत त्यांनी गावच्या राजकारणात पाऊल ठेवलं. तिथं त्या 2 वर्षापासून काम करतात आहे आणि आता त्यांना काय चॅलेंजेस वाटतात आहे, लोकसभा कसा असला पाहिजे, एकूण या सगळ्या विषयावरती कोमल मस्कर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सरपंच मॅम नमस्कार. नमस्कार. आता जसं मी मुलाखतीत सांगितलं तसं आपण सुरुवातच करू की कसं राजकारणात आला बाबांनो? असं काही एक व्यक्तीमध्ये आधी काही ध्येय ठरवलं नव्हतं की राजकारणामध्ये येईल किंवा असं काही अभ्यास त्याचा केला नव्हता. एक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावामध्ये छोटे मोठे कार्यक्रम घ्यायची मी अगोदर. एक महिलांनी घरातून बाहेर पडावं, गावामध्ये जे आहे त्याच्यामध्ये लोकांनी आनंद शोधावा, एक भूमिका होती. त्याच्यामधून महिलांचे जिम्मा फुगडीचे कार्यक्रम असतील हे अशा आपण स्वतः घ्यायचे. मी एक महिलांसाठी काम करायची इच्छा होती. म्हणजे जसं आपण घरातून बाहेर पडून शिक्षण घेतलं तर त्या शिक्षणाचा जो प्रभाव आहे त्यातून काही गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत लोकांच्या, ह्या गोष्टी करण्यासाठी गावामध्ये आले. आणि 6 महिने अगोदर समजलं की हिला सरपंच पदाचं आरक्षण आहे गावामध्ये. आणि मग वडिलांनी पण बोलता बोलता बोलले की तू राहशील का उभी, आणि ते एक माझ्या मनामध्ये स्थिर झालं की नाही आपण केलं पाहिजे काहीतरी. असं झालं. पण म्हणजे अर्थात ना जसं आपण म्हणतो तसं काय इतकं इझी नसतं. तुम्ही जेवढं चांगलं इझी वेने बोला तेवढं इझी नसतं. बरोबर. आईला काळजी असते की आपली मुलगी राजकारणात गेली तर लोक कसं म्हणतील, एक सामाजिक प्रतिष्ठा, सामाजिक दडपण पण असतं. मुलगी राजकारणात गेल्यानंतर खूप गोष्टी आई वडिलांना काळजी वाटत असते. तर ते सांगा, टू द पॉइंट सांगा एक्झॅक्टली बाबांनो. नाही ते बरोबरच आहे की माझ्या आईची कधीच इच्छा नव्हती की मी राजकारणामध्ये यावं. आजही ती त्या मतावरती ठाम आहे की तू नकोस त्या क्षेत्रामध्ये. कारण एक माणूस एक संवेदनशील असतो आणि एक महिला जास्त असते असं मी म्हणेन. आणि ते संवेदनशीलपणे काम करत असताना अनेक अडचणी येत राहतात लोकांच्या आणि त्याचा कुठेतरी इफेक्ट कधीतरी कुटुंबावरती दिसून येतो. मग त्यामुळे आईची इच्छा नव्हतीच की या क्षेत्रात यावं. वडिलांचं काय मत होतं? नाही, वडिलांचं मत होतं सुरुवातीपासूनच की आलं पाहिजे राजकारणामध्ये. वडील काय करतात वगैरे? त्यांचा वडील शेती करतात. आणि अजून एक महत्वाचा विषय सांगायचं म्हटलं तर की म्हणजे वडिलांचे मित्रच आहेत एक, जे मला मानस कन्या मानतात. गेले 20 वर्ष मला ते ही मुलगी सारखं सांभाळतात. आणि एक त्यांचा एक सपोर्ट राहिला सगळ्या या गोष्टींमध्ये. तेही अगोदर सरपंच होते 10 वर्ष. त्यामुळं असं झालं की काय नाव त्यांचं? सदाशिव नावडे म्हणून त्यांचं नाव आहे. मी बाबा बोलते त्यांना. सरपंच होते. सरपंच होते. आणि एक ते बाबांची छाप किंवा म्हणा एक संस्कार राजकीय गोष्टींसाठी येण्यासाठी किंवा मार्गदर्शन असेल, काही गोष्टी माहिती नव्हत्या सुरुवातीला, त्या गोष्टी होण्यासाठी बरंच त्यांचं सहकार्य लाभलं. आणि कदाचित कधी कधी तेही निगेटिव्ह होते सुरुवातीला की नाही आलं पाहिजे राजकारणामध्ये, कारण ते स्वतः 10 वर्ष होते. कदाचित त्यांना ते वाटत होतं त्या क्षेत्रामध्ये नाही आलं पाहिजे. शिक्षण पूर्ण केलं पाहिजे, कुठेतरी स्वतःचा जॉब बघितला पाहिजे, अशी मानसिकता होती त्यांची होती. परंतु नंतर मग त्यांनी खूप सपोर्ट केला. मला सांगा, तुमचं एम ए कशात स्पेशलायझेशन? मराठी सब्जेक्ट मध्ये. मराठी म्हणजे साहित्य काय, वाङ्मय वगैरे असं काय? हो, मराठी सब्जेक्ट मध्ये केलं. एम ए शिवाजी विद्यापीठामध्ये. हो, शिवाजी विद्यापीठ. आता बहुतांश शिक्षण पूर्ण झालं एक नोकरी करू किंवा एखादा स्किल डेव्हलपमेंटचा कोर्स करू असं एक बेसिक असतं. पण तुम्हाला असं नाही का वाटलं किंवा लग्न करू बाबांनो किंवा संसार, आणि एक तो पण एक आयुष्याचा भाग आहे, ते पण एक एन्जॉय केलं पाहिजे असं असतं. तर तुम्ही ते कसं, मग काय डोक्यात होतं की लग्न केलं पाहिजे नाही वगैरे? नाही, अशी काही ते लग्नाचा असा कधी विचारच नव्हता. एक समाजसेवेची आवड होती. आणि काही गोष्टींचं कसं असतं, स्वतः आपण त्या क्षेत्रात आल्यानंतर
त्या लोकांना ज्या काही गोष्टी असं वाटत होत्या, एक युवक म्हणून गावात आल्यानंतर ही कमतरता आहे गावामध्ये, जर आपण त्या पदावरती असल्यानंतर ना आपण ते पूर्ण करू शकतो आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे हे पद पाहिजे असं वाटत होतं. ओके, मला सांगा, तुम्ही राजकारणात आला, राजकारणात येण्या अगोदर गावची परिस्थिती किंवा एकूणच नोकरशाही कसं काम करते किंवा खरं जनतेचं काम होतं की नाही याचे तुम्ही निरीक्षण केलं असणार राजकारणात येण्या अगोदर. पण राजकारणात आल्यानंतर ते तुम्ही कसं बदलताय? बऱ्याच गोष्टी म्हणजे जसं की त्यांची एक मानसिकता वेगळी असणार, आपली मानसिकता वेगळी शिक्षणामुळे, आणि एक योजना असतील गावामध्ये तर त्या प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवणं. म्हणजे एक्झॅक्टली कसं बाबा तुम्ही कसं करता ते काम? मी अगदी गावातल्या प्रत्येक कुटुंबाला जाऊन सांगते की ही गोष्ट आहे आणि म्हणजे या गावात ही योजना आली आणि हे तुमचे डॉक्युमेंट आहेत आणि हे तुम्ही दिले पाहिजे. एखादी उदाहरणार्थ योजना बाबून लेटेस्ट जसं की लाडकी बहीण आता योजना आली तर मी रात्री अगदी 2-2 वाजेपर्यंत ग्रामपंचायत इमारत चालू म्हणजे दरवाजे त्याचे उघडेच होते आणि ते युवकांना वगैरे घेऊन त्यांचे फॉर्म भरले लाडक्या बहिणीचे. ओके. आणि अजून कोणती योजना? लाडकी बहीण तर खूप लोकप्रिय योजना आहे, अजून कोणती योजना? लाडकी बहीण योजना असेल, कृषीच्या माध्यमातून येणाऱ्या सगळ्या योजना असतील, किंवा आता ते फार्मर आयडी मध्ये कंपल्सरी झाली शेतकऱ्यांसाठी. जरा फार्मर आयडी काय आहे सांगा प्रेक्षकांना. तर शेतकरी कार्ड आहे ते, जे प्रत्येक शेतीतला इथून पुढे जी जी योजना आहे शेतीसाठी, जे प्रत्येक शेतकऱ्यासाठी गरजेचे आहे, त्याच्यासाठी फार्मर आयडी महत्वाचीच आहे. तरच शेतीसाठीचे सगळे लाभ शेतकऱ्याला मिळणार आहेत, जर फार्मर आयडी असली तरच. आणि मग त्याची फार्मर आयडी क्रिएट करण्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतात वगैरे? नाही, फार्मर आयडी काढण्यासाठी आधार कार्ड नंबर आणि त्या व्यक्तीचा 712-1 लागतो. आणि दुसरी गोष्ट मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक लागतो, कारण ओटीपी जातो त्याच्यावर तुमची फार्मर आयडी निघून जाते आणि मग त्याच्यावरून कृषीचे सगळे लाभ घेता येतात. लक्षात घ्या, शासकीय स्तरावरती खूप योजना असतात, पण त्या एक तर आहे की प्रशासन आणि पब्लिक ह्या दोघांचा सहभाग असल्याशिवाय पुढे जात नाही कुठली गोष्ट. बरं, तुम्ही आता 2 उदाहरण दिली. अजून काय असतात की बाबांनो, एखादी योजना ऍक्टिव्हली गावात राबवत असताना, अरे आमच्या काळात आम्ही शांत होतो आणि आता ही मुलगी आल्यानंतर खूप ऍक्टिव्हली राबवायला लागली एखादी योजना, लोक म्हणतील ह्यांनी आम्हाला एवढे दिवस अंधारात ठेवलं आणि ही तर सगळा प्रकाशमय करते. एक इंटरनल पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो ते तसं असतं, ते कसं हँडल करता तुम्ही? नाही, ही गोष्ट अशी आहे की ग्रामपंचायतीतले ज्या गोष्टी आहेत लोकांसाठी आहेत, तर त्या लोकांसाठी सांगायला काहीच म्हणजे कुठल्याच सरपंचाला त्यामध्ये संकोच असला नाही पाहिजे. जरी नसला ना ताई, मुद्दा असा आहे की बहुतांश वेळेस काय होतं, माझं असं निरीक्षण आहे बरं का, की प्रत्येक गावात सरपंच, तलाठी, ग्रामसेवक ऍक्टिव्ह असतीलच असं नाहीये. तुमच्यासारखे किंवा पोपटराव पवार असतील किंवा हिवरे बाजार म्हणजे हिवरे बाजारचे पोपटराव पवार असतील किंवा भास्करराव पेरे पाटील असतील किंवा मानेवाडीचे रवींद्र माने सर असतील, हे जे सरपंच आता तुम्ही आहात किंवा अजून काही मंडळी असतील, हे किंवा मंगेश साबळे आहेत, असे प्रत्येक गावातले सरपंच ऍक्टिव्ह असतील असं नाहीये. ते टफ असतं ना, ते कसं हँडल करता तुम्ही? म्हणजे ही खूप मोठी गोष्ट असते की लोकांना त्या गोष्टी सांगणं. अडचणी येतातच, कारण शेवटी अगोदरची जी लोक आहेत त्यांना वाटणारच की बाबा हे गावामध्ये होत नव्हतं अगोदर, आणि आता लोकांना जनजागृती होते ना शेवटी काम करताना की आपल्यापर्यंत ते पोहोचतंय. मग त्याला अडचणी भरपूर येतात, पण सांगा ना अडचणी, आम्हाला तेच ऐकायचं ऍक्च्युअली. अडचणी म्हटल्यानंतर ना म्हणजे अगदी आपल्याबद्दल निगेटिव्ह वातावरण निर्मिती केली जाते गावामध्ये. लोकांना चुकीचं काहीतरी सांगितलं जातं की ही अशी गोष्ट नाहीये, आणि एखादी योजना सोपी असली तरी कशाला त्याला पैसेच नाहीत मिळत, ते डॉक्युमेंट उगीच जमा करू नका, ते विनाकारण. जसं की रोजगार हमी योजनेअंतर्गत खूप गोष्टी शासनाच्या आहेत, जसं नॅडॅप असेल किंवा बऱ्याच गोष्टी, शोष खड्डे वगैरे, तर ह्याचे पैसे येतात 100%, परंतु त्याच्यासाठी डॉक्युमेंट द्यावे लागतात लोकांना, किंवा एक पैसे येण्यासाठी थोडासा जास्त कालावधी जातो. म्हणजे काम पूर्ण करावं लागतं अगोदर आपण, आणि नंतर मग पैसे जमा होतात. तर जी ही मानसिकता आहे ना, ते खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात लोकांमध्ये, म्हणजे असं पण होतं गावामध्ये. तर ती गोष्ट करण्यासाठी मग स्वतः उतरावं लागतं मैदानात, असं की पुन्हा त्यांना सांगणं, मार्गदर्शन करणं, एखाद्या 2 कुटुंबांना लाभ देणं, आणि मग त्यांच्या आल्यानंतर मग कळतं लोकांना की बाबा आहे ही गोष्ट. मला सांगा की तुम्हाला इतकी क्युरियोसिटी होती की लाईटचा बल्ब लावताना पण तुम्ही आपला मुलाखत पूर्व चर्चा झाली, सांगा ना तो किस्सा काय? जसं की मला म्हणजे एक आत्मीयता होती मी सरपंच झाल्यानंतर ना, की मी माझ्या गावामध्ये सरपंच आहे, कुटुंब प्रमुख आहे म्हटल्यानंतर ना माझी अडचण
तीच गावातल्या म्हणजे गावातल्या कुठल्याही व्यक्तीची जी अडचण असेल ती माझीही अडचण, बरोबर आहे. अर्थात. तर तसं की पोलवरचा एखादा बल्ब गेला आणि तिथं त्या एरियामध्ये अंधार झाला आणि तिथून मला समजा एक फोन आला की बाबा आमच्या इथून म्हणजे नाहीये आज लाईट आणि असं असं झालंय. प्रॉब्लेम लक्षात घेतल्यानंतर ना ते पूर्णपणे म्हणजे मला असं वाटतं की वायरमॅन आल्यानंतर वगैरे मी तिथं उभी असते ते पोलवरती बल्ब घालताना पण. तर ही कुठेतरी गोष्ट खटकते समाजातल्या पुरुषी अहंकार असतो लोकांच्या मनामध्ये की काय गरज आहे ना तिथं उभं राहणं. ते तर काही कर्मचारी पण करू शकतात. पण मला माझ्या एक जबाबदारीची भान असतो असं म्हणा की मी तिथं असणं असं मला गरजेचं वाटतं. तर ती खूप खटकते, काही गोष्टी खटकतात. तुम्ही ते कसं हँडल करता? नाही मी काय स्वतः तिथं उभं राहून करूनच घेते काम. शेवटी आपण असणं आणि करून घेणं आपल्या नजरेसमोर. हा मग हे झालं. पण कसं होतं मग याच्यामुळे अंतर्गत कुरघोड्या वगैरे असतात. तर त्याला मग तुम्ही कसं, आता तुम्ही अर्थात तुम्ही पण शिक्षण घेतलंय, माध्यम माहिती आहेत, पेपर वाचणं किंवा जगात काय घडतं, तुम्ही त्या मानसिकतेला कसं डील करता? कसं आहे मानसिकता तर खूप वेगळी असते त्यांची, बदलू नाही शकत एवढ्या लगेच. पण एक प्रयत्न असतो की शक्यतो म्हणजे म्हणता येईल असं की बाबा ते काम करणं गरजेचं आहे. तिथं आपण 100% दिलंच पाहिजेत. अडचणी फार येतात त्यांच्याकडून पण नेहमी त्याचं मार्गदर्शन काही शब्दांनीच करून चालत नाही. कधी कधी कृतीतूनही करावं लागतं, कधी कधी थांबून चालत नाही. ते नेहमी सातत्य पाहिजे कामामध्ये आणि ते ठेवण्याचा प्रयत्न करतो. ओके. आता दुसरी गोष्ट आहे, गाववाड्यात काय असतं, बहुतांश लोकांमध्ये पण जागृती नसते ताई. तर 5-50 दिलं की काम होतं अशी एक मानसिकता असते. बरोबर. आणि ती मला वाटतं की आता म्हणजे ज्या लोकांनी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न केला त्या सगळ्याला हा अनुभव आलाय. कास्ट सर्टिफिकेट काढत असताना, इन्कम सर्टिफिकेट काढत असताना असतात 5-10 द्यायचे, 5-50 द्यायचे, काम लवकर होतं वगैरे वगैरे. ऍक्च्युली शासनाकडून त्या सगळ्या गोष्टीसाठी मानधन तर पगार तर असतो, पण तरी पण एक गावगाळात एक प्रथासारखं असल्यासारखं येतं. तुम्ही ते पूर्णपणे तुम्हाला ते नको वाटते किंवा त्याच्या विरोधात आहात तुम्ही, तर तुम्ही ते कसं करता मॅनेज? मला अगदी म्हटलं तसं अधिकाऱ्यांचं सोडाच, मला सुद्धा काही गावातली लोक येऊन म्हणतात की आमचं हे काम झालं पाहिजे, चहा पाण्याचा काय खर्च असेल तो देतो म्हणून, किंवा किती लागणार आहे, काय लागत असतील 100-500 रुपये असं बोलून जातात सहज, ते घेऊन जा म्हणून. पण मला ती मानसिकताच पटत नाही. मी या माध्यमातून सांगेन की निदान शिकलेल्या लोकांनी तरी ही वृत्ती स्वतःमधून बदलली पाहिजे की निदान विचारलं पाहिजे कशाचे पैसे का देतोय आपण. ती भ्रष्टाचाराला सुरुवात आहे ना, ती लोकांनी खरं तर सुरुवात केली आहे त्या गोष्टीला आणि ती कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. म्हणजे लोकांनी त्याला सुरुवात करावी बदलायला. असं नाही की ती लोक पैसे घेतायत भ्रष्टाचार करतायत. सुरुवात तुम्हीच केली आहे ना त्या गोष्टीला. तुम्ही जर येऊन म्हणत असाल की माझं काम करण्यासाठी 100-500 रुपये घ्या, तर मग त्यांना ती सवय झाली त्या गोष्टीची. ऍक्च्युअली ही वस्तुस्थिती आहे बरं का, ही टीका टिप्पणी नाही, ही वस्तुस्थिती आहे की ग्रामीण भागात, गावगाड्यात आणि बऱ्याच लेवलवरती होत असतं. ओके. कसं आहे ना ताई, एखादी शासनाची योजना आहे, मी जसं इंट्रोत म्हणालो, वरिष्ठांच्या खूप डोक्यात चांगला प्रभावी राबवणं आहे, पण सरपंच, सदस्य, तलाठी, ग्रामसेवक ऍक्टिव्ह आहेत का, हा मुद्दा महत्वाचा ठरतो. तर मला सांगा, हे ऍक्टिव्हली कसं राबवलं पाहिजे किंवा इतर जे सरपंच, सदस्य जे तुमची बाईट पाहतात, आता मुलाखत पाहतात, त्यांना काय सांगू इच्छिता? लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी लोकांनी त्याच्यात कसं पार्टिसिपेट झालं पाहिजे? बरोबर. म्हणजे समजा एखादी योजना आली तर आम्ही एक सरपंच म्हणून नाही ना, तुम्ही ते सगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं की गावात मग स्पीकरच्या माध्यमातून असू दे किंवा आता जसं माझ्या गावातले बरेच लोक पुणे मुंबई सारख्या भागात आहेत, तर आमच्या सोशल मीडियाला एक ग्रामपंचायत कुसळेवाडी म्हणून ग्रुप आहे. मग त्या माध्यमातून ती गोष्ट आपण पोहोचवू शकतो लोकांपर्यंत. असं की आणि ज्यांच्याकडे काहीच नाहीये म्हणजे ती गोष्ट पोहोचत नाहीये, त्यांना तुम्ही भेटून त्या कुटुंबाला मार्गदर्शन केलं पाहिजे. तुमचं ते कर्तव्य बनतं असं मला वाटतं. म्हणजे जसं की एक सरपंच फक्त सही पुरता, म्हणजे माझी सही काहीतरी खूप मोठं आहे त्याच्यापेक्षा त्या सहीची जाणीव असणं गरजेचं आहे की माझ्या सहीने एखाद्याचं काम थांबू नये. आणि ती मोठी गोष्ट आहे. आणि ती मी म्हणजे सरपंच लोकांना हे म्हणेन आणि गावातल्या लोकांना हे म्हणेल की जर ती योजना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो, तर मला त्या गोष्टीची फार अडचण येते की ते डॉक्युमेंट सुद्धा म्हणजे तयार करून देण्यासाठी आपल्याला त्या म्हणजे कुटुंबाच्या मागे लागावं लागतं काही वेळेला. तर ती गोष्ट होऊ नये. जर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे तर तुम्ही पण त्या आत्मीयतेने पटकन भाग घेतला पाहिजे किंवा ती डॉक्युमेंट तरी जमा केली पाहिजेत असं वाटतं. आता त्याने 2 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, त्यातली एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, दुसऱ्या गोष्टीचा पुढे संदर्भ आल्यानंतर सांगतो.
की लोकांचा सहभाग, त्यात त्यांना खूप मागे लागावं लागतं. हे करा, ते करा, हा फॉर्म द्या, ते आधार कार्ड द्या, पॅन कार्ड द्या. आणि बऱ्याचदा तसं सपोर्ट होत नाहीये. याचं कारण काही लोकांमध्ये पण अवेअरनेस कमी आहे. लोकांमधला पण अवेअरनेस वाढणं अत्यंत गरजेचं आहे. ओके, मला सांगा, कुठलाही गावाचा एक बेसिक विकास येण्यासाठी कमीत कमी 10 वर्ष तरी एक माणूस सरपंच आहे असं मला वाटते. कारण का प्रत्येक वेळी येणार 5 वर्षानंतर त्याची मानसिकता वेगळी, त्याचे अजेंडे वेगळे, त्याचं धोरण वेगळं, त्याच्या कामाची पद्धत वेगळी. मग काय होतं, विकासामध्ये मागे पुढे होतं. विकास म्हणजे काय माहितीये का? तुमच्या दृष्टीने 2 वेळचं जेवण खाणं विकास असू शकतो. एखाद्याच्या दृष्टीने मर्सिडीज, फॉर्च्युनर, BMW, जॅग्वार, लँड क्रुझर गाडीमधून फिरणं विकास असू शकतो. आणि काहींच्या दृष्टीनं कुटुंबासोबत 2 वेळचं जेवण खाऊन एक 10-15 हजारची नोकरी करणं विकास असू शकतो. प्रत्येकाची विकासाची व्याख्या आहे. शासनाच्या नजरेत अजून काही वेगळा विचार असेल. पण तुम्ही विकास म्हणजे काय दृष्टीने पाहता? महत्वाची म्हणजे एक म्हणजे आता जी फॅशन झाली आहे, गावांना सगळ्या कलर करणं, पेंटिंग करणं. म्हणजे ठीक आहे, गाव छान दिसायला सुशोभीकरण असणं गरजेचं आहे. परंतु गावामध्ये ती गोष्ट असण्यापेक्षा गावातील नागरिकांना ज्या प्रथम गरजेच्या गोष्टी आहेत त्या पोचतायत का? आरोग्याच्या, शिक्षणाची सुविधा असेल तर या गोष्टीसाठी जास्त मला वाटतं ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. आणि आपल्या माध्यमातून तीच म्हणजे माझ्या माध्यमातून तर मी ती गोष्टीवरती जास्त फोकस केला या 2 वर्षांमध्ये. जसं की माझं गाव टीबी मुक्त आहे आता, तर खूप मोठी गोष्ट आहे ती. आता टीबी मुक्त आहे आणि आता अॅनिमियासाठी प्रयत्न चालू आहेत आपले. काय कन्सेप्ट आहे ते पण एक सांगा. आता हे मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून अॅनिमिया मुक्त गाव करण्याचा आहे. त्याच्या अगोदरपासूनच आपले प्रयत्न सुरू आहेत अॅनिमिया मुक्त गाव करण्याचे. तर ते ब्लड सॅम्पल महिलांचे पूर्ण चेक करणं, त्यांच्यामध्ये किती कमतरता आहे आणि काय गोष्टींची कमतरता आहे आणि ते ग्रामपंचायतीकडून मग पुरवलं जातं त्यांना औषधं वगैरे. आणि ते वाढवण्यासाठी म्हणजे ती एक महिला मानसिकरित्या, शारीरिकरित्या सक्षम झाली पाहिजे. फक्त सक्षम त्याची व्याख्या अशी नाही, मग त्याची तळागाळातूनच सुरुवात झाली पाहिजे. करण्याचा प्रयत्न करते ना. महिलांच्या मासिक पाळीचं एक समस्या किंवा त्याबद्दल हायर लेवलला पण खूप चांगलं काम. तो आता एक किशोरवयीन मुलींची मीटिंग जी असते, जी तुमच्या गावामध्ये आशा सेविका असतात, जी प्रत्येक गावामध्ये ते 3 महिन्यातून एकदा कंपल्सरी मीटिंग होते. त्याचा आढावा घेतला जातो. तर 3 महिन्याची मीटिंग ही आपल्या ग्रामपंचायतीमध्ये 100% होते. त्यानिमित्तानं बरेच मुद्दे असतात. म्हणजे मुलींना काही अडचणी येत आहेत, कोणाला थायरॉइडचे वगैरे सध्या जास्त प्रमाणात मुलींमध्ये, या सगळ्या गोष्टी आणि याच्यावरती चर्चा होते. मुली तुमच्याशी, आणि ग्रामीण भागात असं आहे की मासिक पाळी म्हटल्यानंतर ना त्याच्यावर बोलतच नाही कोण सुरुवातीला. दुर्दैव आहे. आणि चर्चा होणं गरजेचं आहे. आणि कुठेतरी एक स्त्रीनं व्यक्त झालं पाहिजे, मुलींनी व्यक्त झालं पाहिजे. त्यांना जर त्रास होतोय तो सांगितला पाहिजे. ह्याच्यासाठी ते एकत्र येणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मीटिंग घेता वगैरे. मग काय प्रामुख्याने गोष्टी जाणवतात तुम्हाला मीटिंग मधून? खूप गोष्टी. सुरुवातीला मासिक पाळी शब्द उच्चारल्यानंतर सुरुवातीच्या कालखंडामध्ये मुली अगदी मान खाली घालून बसायच्या, ज्या शिक्षण घेत आहेत तरी सुद्धा. म्हणजे ती गोष्ट की त्याचं काय कारण असू शकतं? कारण असू शकतं की या गोष्टीवर कधी चर्चा झाली नाही ना याच्या अगोदर, किंवा एक असं कुटुंबामध्ये पण समजा ती गोष्ट की आई पण जन्म झाल्यापासून कधी वडिलांच्या समोर ती गोष्ट बोलली जात नाही, कुटुंबामध्ये सुद्धा भावाच्या समोर बोलली जात नाही. तर हे कुठेतरी त्यांच्यावरती संस्कार झाले असतील आणि त्या दृष्टिकोनातून त्या ओके. आता मुलींसाठी तुम्ही मीटिंग, मुलांसाठी काय मीटिंग वगैरे घेता किंवा नाही? काय नाही, मुलांसाठी मीटिंग म्हणजे किशोरवयीन मुलांची मीटिंग होणं गरजेचं आहे. पण खरं तर तशी आता जर म्हटलात तर तशी पिढी राहिलेली नाहीये त्या पद्धतीने. एक मानसिकता आहे गावातल्या म्हणजे तरुणांची, ती बदलण्यासाठी मला प्रयत्न करायला आवडतील. म्हणजे काय मानसिकता काय बदलायला पाहिजे? म्हणजे बदलायला हे पाहिजे की एक म्हणजे देशासाठी काम करण्याची इच्छा बऱ्याच जणांची असते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काम करणारी सगळेच पिढीतली लोक आहेत. परंतु प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी काम करायला आवडेल. जसं की छत्रपती शिवाजी महाराज मला आवडतात, परंतु स्त्रीकडे आदरानं बघण्याची भावना नाही, आणि ती त्यांच्यामध्ये निर्माण करायला आवडेल. म्हणजे असं सगळेच पुरुष गावातले युवक असे आहेत असं नाही, मग एक जे ठराविक आहेत मोजके, ते त्यांना बदलण्यासाठी काम करायला आवडेल. म्हणजे आवडते आणि ते मी करण्याचा प्रयत्न करते असं. ओके, ही एक गोष्ट झाली. अजून काय गोष्टी की जर तुम्हाला करायला खूप इंटरेस्ट आहे? इंटरेस्ट म्हणजे युवकांमध्ये म्हणाल तर खूप गोष्टी की आता जे आहे
म्हणजे युवक एकतर पुणे मुंबई सारख्या बघतात, सोशल मीडियाचा जास्त वापर करतात, मोबाईलचा, आणि त्याच्यामधून कुठेतरी ते त्यांची मानसिकता असते की ते दुसऱ्या गावामध्ये चाललंय ते आपल्या गावामध्ये झालं पाहिजे असं. म्हणजे जसं की आता गणेशोत्सव कशासाठी असतो, लोकांनी एकत्र यावं, सण उत्सव सगळे टिकावे यासाठी, परंतु ती गोष्ट आता कुठे बघायला मिळत नाही. म्हणजे मग असं की आमच्या मंडळाचा बँजो किती लाखांचा आणि दुसऱ्या मंडळांचा किती लाखाचा, आणि याच्यामध्ये कुठेतरी म्हणजे जे मुख्य उद्देश राहतो किंवा गावागावामध्ये ते वादग्रस्त होतो. कसं होतं की या गल्लीतली लोक या गल्लीत मध्ये येत नाहीत, त्या गल्लीतली लोक त्या गल्लीमध्ये येत नाहीत. जर ती गावामध्ये एकजुटी राहण्यासाठी जर असेल ना, तर तरुणांमध्ये हे या गोष्टीसाठी काम करणं गरजेचं. ताई, तुम्हाला काय वाटतं गावातली एकता टिकण्यासाठी काय केलं पाहिजे? आता तुमचा एक सरपंच पदाचा एक्सपिरियन्स आहे, त्यावरून मला तुम्ही सांगा. म्हणजे हेच आहे की युवकांनी ही एक गोष्ट आहे ना आता जी घडतीये सगळ्यांमध्ये, ते काही विचार म्हणतात ना लोक, जुन्या लोकांचे पण ऐकणं गरजेचं आहे. ती लोक कितीही जी जुनी असतील ना, ठराविक, आता माझा अनुभव आहे, जे एकदम जुने लोक आहेत 80 वर्षाच्या वगैरे वरती, ती लोक एकत्रित आल्यावर राजकीय कधीच मतभेद नसतात त्यांच्यामध्ये. ठीक आहे, ती बाजूला ठेवून त्या पारावरती बसतात, एकमेकांच्या आयुष्याबद्दल चर्चा करतात. पण आता तसं दिसत नाही ते चित्र. अगदी तुम्ही जर म्हणजे एक राजकीय दृष्टिकोन आला तर ती व्यक्ती अगदी शेवटपर्यंत त्याच्यावरती राग धरून राहते. ते कुठेतरी मनातून काढलं पाहिजे, त्या गोष्टी एकत्र आलं पाहिजे गावातल्या लोकांनी. आणि शेवटी कसं आहे, गाव आहे म्हणून तुमची मंडळ आहेत आणि मंडळ आहे म्हणून गाव आहेत, असं एक प्रत्येक गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहे. किंवा आता समजा एखाद्या मंडळानं एखादा सार्वजनिक कार्यक्रम ठेवला मोठा, महिलांसाठी असेल किंवा महाप्रसादाचा कार्यक्रम उदाहरणार्थ घेऊ आपण, आणि गावातली लोकच आली नाहीत तुमच्या कार्यक्रमाला महाप्रसादाच्या, म्हणजे ते गल्लीतल्या वादामुळे, तर त्या कार्यक्रमाला काही अर्थच राहत नाही ना. लोकांसाठी करता तर लोकांना एकत्रित घेणंही तुमच्यामध्ये म्हणजे गरजेचं आहे. ती गोष्ट तुम्ही बऱ्याच गोष्टी क्लिअर सांगितल्या. आणि आता जे तरुण मुलं राजकारणात येतात किंवा आता तुम्ही सोशल मीडियात व्हिडिओ पाहत असाल ताई, गावागावातले आता मुलं इतकी जागरूक झालेत की सरपंचाला सदस्याला पुढे उभा करतात आणि इथे इतका निधी खर्च आला तर तुम्ही मला ते सांगा, आणि अक्षरशः तारेवरची कसरत होते, सैरभैर होतात काय उत्तर द्यायचं, इतकी लोक जागृत होतात आहे. आणि नवीन पोरं राजकारणात येतात, जरी राजकारणात नसले तरी त्यांना प्रश्न विचारण्याचं एक धाडस तयार झालेलं आहे. तुमच्या गावाबद्दल काय स्थिती आहे किंवा तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल? मला म्हणजे असं वाटतं की एकतर इथे युवक नाहीच आहेत. आता ते मी ऑनलाईन मीटिंग घेतल्यानंतर ना 100% मला चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे त्यांचे प्रश्न येतात, गावामध्ये ज्या अडचणी आहेत त्या मांडण्याचा ती प्रयत्न करतात. परंतु मला अगदी मनापासून वाटतं की लोकांनी प्रश्न विचारावे, त्यांना आपल्या अधिकारांची जाणीव होणं गरजेचं आहे आणि सुरुवात इथूनच आहे. म्हणजे मेन आपल्याला स्वतःला जाणीव झाली पाहिजे की आपल्यासाठी ग्रामपंचायत आहे, आपण निवडून दिलेले सरपंच तिथं काम करतायत आणि त्यांचं आपण काम म्हणजे त्यांनी आपलं काम करणं हे बंधनकारक आहे. म्हणजे माझ्यावरती अधिकार गाजवावा थोडक्यात, असं मला वाटतं स्वतः, की बाबा त्यांनी यावं, त्यांचे अधिकार मांडावे, आणि माझं काही चुकत असेल तरी जाणीव, माणूस आहे म्हणल्यावर चुकत असतो तो, कधीतरी आपलंही काहीतरी चुकू शकतं, तेव्हा त्या व्यक्तीने आपल्याला जाणीव करून द्यावी की हे तुमचं चुकतंय आणि अशा पद्धतीने व्हावं. मला वाटतं की असे सरपंचाचे विचार कौतुकास्पद आहेत आणि प्रत्येक गावात असं असलं पाहिजे की मी सरपंच आहे तर मला विचारा काय चुकतंय किंवा काय बरं, चांगली गोष्ट आहे. बर, जेव्हा तरुण एखादा किंवा तरुणी राजकारणात असते तेव्हा जुनी जाणती गावातली मंडळी असते आणि त्यांचं असं असतं की आम्हाला खूप कळतं. पण मी ह्या प्रश्नाच्या निमित्ताने एक संदर्भ देऊन मुद्दा स्पष्ट करू इच्छितो. माणूस हा वयाने कधीच मोठा असू शकत नाही, माणूस हा कर्माने मोठा असू शकतो. अगदी 8-10 वर्षाची मुलं तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार घेताना पाहायला मिळतात आणि 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला कधी कुणा चर्चेत पण नसतं. सांगण्याचा उद्देश काय, माणूस तरुण आहे म्हणून त्याला काही कळत नाही किंवा त्याच्याकडे अनुभव कमी असं नसतं, तर माणूस त्याच्या विचाराने, त्याच्या शिक्षणाने, त्याच्या प्रगल्भतेने मोठा असतो. प्रेक्षक तुम्ही पण हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे गावगाड्यात जी अशी काही मंडळी आहे ना की आम्ही 70 वर्षाचे आहे, आम्ही 50 वर्षाचे, म्हणजे आम्हाला खूप कळत असेल, पण प्रत्येकाचा रस्ता वेगळा आहे ना. बरोबर, तुम्ही एक वेगळ्या मार्गाने चालताय, ते एक वेगळ्या मार्गाने चालतात, तो वेगळा अनुभव आणि त्या अनुभवाचा आदर पण गाव म्हणून आपल्याला करता आला पाहिजे. बहुतांश वेळा माझं असं निरीक्षण आहे, गावातली जुनी जाणकार मंडळी ती युवकांना कधी कधी दाबतात, त्यांचं खच्चीकरण करतात किंवा तुला काय कळते, आम्ही आयुष्य घडवले असं वगैरे टिप्पणी करून ते हलक्या फुलक्यात इग्नोर करून टाकतात. तुम्ही हे मॅनेज कसं केलं आणि तुम्ही
काय सल्ला दिला इतरांना? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. खरं तर एक ते तसं वातावरण असतंच, ठराविक म्हणजे मानसिकतेची लोक आहेत, त्यांना ते म्हटलं तसं मानसिकता बदलू नाही शकत. तर ते बऱ्याच असतं की आम्हाला ही काही शिकवणार. मी त्या गोष्टीचा अनुभव घेऊन सांगा आलेले ना जरा. हा, की म्हणजे मी सुरुवातीला सरपंच झाल्यानंतर ना, की लहान एवढी पोरगी आहे, ती आम्हाला काय सांगणार, आम्हाला कशाला शिकवणार, अशी पण मानसिकता होती. म्हणजे अगदी सुरुवातीला सगळ्या ग्रामपंचायत कार्यालयापासून प्रॉब्लेम्स आले, की बाबा लोकांचे पण, की एखादी जसं की खूप म्हणजे अगदी कर्मचाऱ्यांना सुद्धा एखादी गोष्ट सांगितली तर मॅडम वयानं लहान आहेत ना, आम्हाला सांगायची काही गरज आहे अशी, किंवा सगळ्याच गोष्टी गावातल्या इतर लोकांनाही, जसं की वयस्कर लोक आहेत, त्यांना जर एखादी गोष्ट प्रेमाने सांगायचं म्हटलं की हे असं नाही, असं होऊ शकतं, तर तरी ती मानसिकता होती लोकांची, की बाबा काय आम्ही अनुभवी आहे ना या क्षेत्रामध्ये, तुला काय कळतंय अजून, तुला अडचणी येणार. म्हणजे सुरुवातीला जी निगेटिव्हिटी असती ना, ती पोहोचवण्याचा प्रयत्न झाला, परंतु कुठेतरी मी त्या गोष्टीचा म्हणजे निगेटिव्ह इग्नोर केलं, की बाबा नाही, म्हणजे ह्यांची मानसिकताच ती आहे की ते होऊ नाही शकत, पण ती मानसिकताच आपल्याला बदलायची आहे आपल्या कामातून, आणि हा दृष्टिकोन ठेवूनच काम केलं. पण कसं आहे ना, जगातलं सगळ्यात अवघड काम आहे की मानसिकता बदलणं, मेंटॅलिटी चेंज करणं. आणि कधी कधी काय असतं, तुम्ही 10 वर्षाच्या मुलाला समजून सांगितलं तर ऐकू शकतं, कारण त्याला काय खूप त्यानं अनुभव घेतलेला नसतो. पण 40 वर्षाच्या 50 वर्षाच्या माणसाची मन बदलणं खूप अवघड आहे. त्याचं चुकीचं असेल तरी त्याला ते बरोबर वाटत असतं. आपण म्हणजे फक्त राजकारणातच नाही, सगळ्या क्षेत्रात आपण बघतो, अगदी घरात सुद्धा असतं, किंवा एखादी गोष्ट चुकीची असली तरी ते त्यांना वाटतं की ते बरोबर आहे, मग आम्ही इतके मोठे आहोत वगैरे, तो एक इगोवर येऊन विचार करणं ज्याला आपण म्हणतो. तर हे हँडल करत असताना तुम्ही कसं हँडल केलं, त्याला कसं टॅकल केलं? आता इतर मुलं जी आहेत त्यांना काय सांगाल? हा, म्हणजे एक पहिली गोष्ट, ती जर तुम्हाला लोक इग्नोर म्हणजे असं मार्गदर्शन करत असतील की तुम्ही नाहीये त्याच्यामध्ये पडू शकत, तर त्या प्रश्नांची उत्तरं देत बसणं चुकीचं आहे, आणि मी कधी दिली नाहीत. पहिली गोष्ट, त्या गोष्टीला इग्नोर करा. तुम्हाला सुरुवातीला जसं की आता राजकारणामध्ये येऊ पाहणारे जे युवक आहेत, त्यांना सुद्धा ते सांगितलं जातं की तुझ्याकडे पैसा नाही, किंवा अनेक गोष्टी, तुझ्याकडे काय आहे, आमच्याकडे अनुभव आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. खरं तर या गोष्टीसाठी काही गरज नाही. तुमचा जो प्रामाणिकपणा आहे तो लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवता आला पाहिजे, आणि तुम्ही त्या पद्धतीनं काम करणार कसं ते सांगता आलं पाहिजे. आणि हेच की म्हणजे अगोदरच्या जुन्या लोकांनाही आपल्याला, म्हणजे एक गावात जर काम करायचं असलं तर तुम्हाला लोक तोडून चालत नाही. पहिली गोष्ट, जसं की ते ज्येष्ठ असलेत तरी पण त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे. खरं तर ही त्यांनी शिकवलं पाहिजे की आयुष्याच्या संध्याकाळी दिव्यासारखे व्हावे, असं जसं म्हणतात तसं ते आयुष्याच्या संध्याकाळी मार्गदर्शन केलं पाहिजे. आता ते थोडं मागं चालले तर ते होताना दिसत नाही कुठं. मी नेहमी सांगत असते ग्रामसभेला वगैरे की ज्यांना काही शक्य नाहीये त्यांनी निदान आम्हाला म्हणजे मला सल्ला द्या, मार्गदर्शन करा, आणि त्याच्यातून आपलं गाव पुढे नेऊया, असं एक असतं ती गोष्ट आहे. नाही, चांगली गोष्ट आहे. उच्च शिक्षित तरुणांनी राजकारणात येऊन चांगल्या गोष्टींचा विचार करणं. एक तुम्हाला सांगतो, कलेक्टर साहेबांचं जे ट्रेनिंग असतं ते काय तसं सेम ट्रेनिंग तलाठ्याचं नसतं मित्रांनो. त्यामुळे विचार प्रक्रियेमध्ये तफावत दिसू शकते तुम्हाला, आहे ना. कारण कलेक्टरचं ट्रेनिंग असं खूप जबरदस्त असतं मित्रांनो. अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व तयार केलं जातं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून, किंवा SP असतील किंवा बाकीच्या विभागाचे अधिकारी असतील. तर तलाठी असतील, ग्रामसेवक असतील किंवा सरपंच असतील, यांना त्या अनुभवातून तेवढ्या लेवलची मॅच्युरिटी बिल्ड करावी लागते. आणि ती जर तुम्ही बिल्ड नाही केली तर मग तुम्हीच तुमची समस्या बनत जाता, असं मला वाटतं. बरोबर आहे की चुकीचं? तर गावगाड्यातल्या एक्सपिरियन्स मधून जितकी प्रभावी योजना कलेक्टर सरांच्या डोक्यात आहे राबवण्याच्या बाबतीतली, अंमलबजावणीच्या, तेवढी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, सदस्य आणि नागरिक सुद्धा सहभागी असले पाहिजेत. बरं, तुम्ही ते वही आणि पेन सोबत ठेवले का? शिक्का आहे का तो? म्हणजे काय, मला जर कॅमेरामन घे, काय कन्सेप्ट, शिक्का सोबत घेऊन फिरता म्हणजे काय? कोणाला सहीसाठी म्हणजे वेट करायला लागू नये ना सरपंचाच्या, म्हणून हे सोबत असतं नेहमी. हे बघा, त्यांचा शिक्का सोबत आहे, कुठे अडचण येऊ नये, आहे का? हे बघा, डिरेक्टली त्या आता ऍक्च्युली आम्ही हे वातावरण खूप चांगलं आहे प्रेक्षक हो, म्हणून आम्ही बिल्डिंग वरती हे पॉडकास्ट किंवा वॉकटॉक घेतोय, तर त्यांनी शिक्का सोबत आहे. मला वाटलं ऑफिसची बेल वगैरे असेल, पण माझ्या लक्षात आलं की अरे ऑफिसची बेल नाही तर एक शिक्का दिसतोय. ओके, बघा, अशा सरपंच पाहिजेत. आणि हे पेन आहे, हे बांबूचा पेन आहे की काय? नाही, डिझाईन तशी आहे, कारण का आजकाल स्वदेशीचा पण खूप मोठा नारा आहे, मला वाटलं बांबूचा पेन आहे. आणि नोटबुक आहे. तर एक लक्षात घ्या, उच्च शिक्षित असण्याचा हेच फायदा असतो की डिरेक्टली ते लोकांपर्यंत पोहोचतात.
दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, तुमचं MA मराठी आहे. मराठी साहित्याबद्दल बरंच वाचन चिंतन असेल तुमचं, काही कविता आवडीच्या असतील, ऐकवताय मला? तसं साहित्याबद्दल आवड आहेच. वाचन असं जास्त नाहीये, म्हणजे असं जबाबदारीशीर बोलणं गरजेचं आहे खरं तर, की एवढं नाहीये, लिखाणही एवढं नाहीये, सुरुवात आहे फक्त थोडीशी. कवितेची आवड आहे. तुम्हाला कोणत्या कविता आवडतात किंवा कविता केलेत का? नाही, कविता आवडतात. कोणाच्या वगैरे? खूप लोक आहेत अशी की जसं की आबेद शेख नावाचे कवी आहेत. ओके. नितीन देशमुख नावाचे कवी आहेत. ओके. आमच्या सांगलीचे शरद धनगर नावाचे कवी आहेत. ओके. तर आणि आता महाराष्ट्रभर फेमस असलेले कवी अनंत राऊत सर आहेत. तर या सगळ्या आमच्या ओळखीचे आहेत आणि आमचं होत असतं बोलणं. तर या सगळ्या लोकांच्या कविते म्हणजे मला आवडतात. एखादी कविता आठवण सांगा. खूप आहेत. एखादी तोंडावर येणाऱ्या 2-3 ओळी कवितेच्या, अशा काही? निसर्ग असेल, गाव असेल? नाही, मला अगदी म्हणेल की मी राऊत सरांच्या आवडणाऱ्या, मला नेहमी रोज आठवण होणाऱ्या 2 ओळी आहेत की त्या मी जगते असं, की प्रसिद्ध मी गाऊन ऐकवेल प्रेक्षकांना. प्रसिद्धीच्या पुढे जीव हा कसाही धावला नाही, जगाचा वेग माझ्या या मनाला भावला नाही. तर ती गोष्ट आहे की नाही. आणि अजून एक शेर की मी ज्या गोष्टी सहन केल्या आणि अजूनही करते आणि संघर्ष हा असतो त्याच्यावरती, याच कवितेच्या. शिताफीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला, शिताफीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला, कदाचित सूर्य हातावर तयांच्या मावला नाही, जगाचा वेग माझ्या या मनाला भावला नाही. खूप छान, अंगावरती शारे आले आणि खूप छान गळ आहे. तुम्ही खरं तर गायनामध्ये पण करिअर केलं पाहिजे, पण त्या राजकारणात आहेत. बरं, आता मला एक सांगा, एक असतं की आता तुम्ही सरपंच आहात, तुम्ही 24व्या वर्षी सरपंच झाला, घरात लग्नाचा विषय एक स्वाभाविक आहे, ते काय नाकारणारी गोष्ट नाही, पण तुम्ही त्या सगळ्यावर कसं पाहता की पूर्ण वेळ राजकारणात करिअर करायचं आहे की लग्न विवाह संसार मुलं बाळ याच्यात पण रमायचं आहे, कसा विचार करता? कारण बऱ्याच ठिकाणी महिला पण आहेत ना सरपंच. तर खरं तर या म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये आधी इलेक्शनला उभं राहिल्यानंतरच माझ्या त्या गोष्टीचा प्रचार सुरू झाला होता. जसं की मतदानाला लोक मतदान मागायला जेव्हा म्हणजे विरोधक जायचे तेव्हा सांगायचे लोकांना की ही मुलगीचं जर लग्न झालं तर हिची सही घ्यायला तिच्या सासरी जाणार का एवढं लांब. आणि खूप अशा गोष्टी निगेटिव्हही पसरवल्या गेल्या एक अनमॅरिड मुलगी असल्यामुळं. तर ती गोष्ट मला सांगावी लागली लोकांना. म्हणजे मी एक मीटिंग घेतली इलेक्शनच्या आधी आणि मग मी सांगितली त्यांना की बाबा मी या गावामध्ये आहे तोपर्यंत 5 वर्ष तर माझा विचार नाहीये लग्नाचा, पण जरी माझ्या कुटुंबाला वाटलं की आमच्या मुलगीचं एज होते आणि एक चांगलं स्थळ तिच्या दृष्टिकोनातून आहे आणि केलं पाहिजे, तर मग मी सांगितलं की माझ्या वडिलांचे जावई म्हणजे माझे मिस्टर इथंच राहतील 5 वर्ष, सहीसाठी सरपंचाला शोधायला लागेल अशी गोष्ट होणार नाही आणि मी ते 5 वर्ष प्रामाणिकपणे आपल्या याच गावामध्ये राहील. ओके ओके, यस यस यस. अजून काय बोलू इच्छिताय किंवा अजून काय तुम्हाला बोलायचं असं राहिलंय आपल्या मुलाखतीत बोलता बोलता? तर असं खूप मग मला इंस्टाग्रामला वगैरे मेसेजेस येतात, ताई तुमचं गाव बघायला येणार आहे. माझ्या गावात कोणीच येऊ नये 2 वर्ष अजून, असं मला वाटतं प्रामाणिकपणे, कारण इथं खूप डेव्हलपमेंटची गरज आहे अजून. म्हणजे कोणीतरी यावं आणि विनाकारणच नंतर असं नाराज होऊन जावं की काहीच नाही, उगीच आहे सोशल मीडियाला देखावा, असं होऊ नये. माझी सुरुवात आहे, मी एकदम ताकदीनं लढतीये, ताकदीनं प्रयत्न करते गाव बदलण्याचा. मला वेळ लागेल, अजून माझी 2 वर्ष कंप्लीट व्हायचे आहेत, परंतु माझा प्रयत्न 100% असणार आहे बदलण्याचा. मला गावातल्या लोकांची मानसिकता, त्यांचा अभ्यास, माझं गाव साक्षर कसं होईल ते 100% त्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करीन. ज्या महिला अशिक्षित आहेत, ज्यांना म्हणजे जसं की आजी विचारते आता की अगदी मी शिकून काय करू ग आता, मी असं सुद्धा म्हटलंय की एक कवीच आहेत, त्यांनी ती कविता लिहिली की आई तू शिकायला पाहिजे, ताई तू शिकायला पाहिजे. तर त्या भूमिकेतून मी पण एक झिम्मा फुगडीमध्ये ती थीम दाखवलेली आणि महिलांना सांगितलेलं की आपल्याला हे करायचंय, टोटल महिलांना वाचायला आलं पाहिजे, मग आजी असली तरी. मग त्या आजीला सांगणं त्या कुटुंबात जाऊन की
तुला काय येणं वाचायला येणं का गरजेचं आहे? हम्म, तू प्रवासाला आता निघालीस तर शेजारच्या बाईला घेऊन जाते शिकलेल्या. तू हम्म, चल बघ, मला एसटीचा बोर्ड वाचता येत नाही, मग मला कळत नाही. हम्म, तर तुझ्यामध्ये ती आत्मविश्वास आला पाहिजे. मला आता वाचता येतं, मी एकटी जाऊ शकते. हम्म, तर ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि गाव साक्षर झालं पाहिजे असं एक. आणि मी म्हणलं तसं की काही गोष्टी खूप कमी आहेत, अजून मला काम करायचंय. हम्म, आणि हम्म. मग मी तुमच्या माध्यमातून हेही सांगेन की 2 वर्षानंतर अगदी मनापासून मीच तुम्हाला इन्व्हाइट करील माझं गावात गाव. या या बघायला. या हा, बघायला असं ऍक्च्युली त्यांचं सांगेन. काम करायचं ना, हा. त्याच्यामुळे कधी कधी काय असतं, लोकांना वाटतं की एक तुम्हाला गोष्ट सांगतो, हम्म. पाठिंबाच्या काळात ना सोशल मीडियावरती हॉटेल भाग्यश्री, हॉटेल तिरंगा असे खूप ट्रेंडिंग होते. हो, अजूनही हा. आहे. पण ती एक रील्स टाकण्यापाठी मग त्यांचं 24 तासाचं शेड्यूल असते ना, हा. मग ते लोकांना दिसत नाही. तुम्ही एक काम केलं, त्याची रील्स पोस्ट होते, हम्म. पण लोक त्याच्यापाठी खूप मेहनत घेत असतात. तसं त्यांना अजून मेहनत घ्यायची आहे त्यांच्या सांगण्यानुसार. आणि त्या असंही म्हणाल्या की रस्ते, गटार या सुधारणेबरोबर मला गाव साक्षर करायचं, हम्म. त्याच्यात माझा खूप इंटरेस्ट आहे. येस, तुम्ही भरभरून बोलला, आम्हाला वेळ दिला तुम्ही. आम्ही पण मला वाटतं की जवळजवळ किती मुंबई ते सांगली किती प्रवास असेल, प्रवास करून मित्रांनो एक कोणतरी चांगलं काम करते, आम्ही त्याची माध्यमांमध्ये माहिती मुलाखत झाली पाहिजे. आमचा उद्देश अतिशय स्पष्ट आहे. समाजात नकारात्मकता तर खूप आहे प्रेक्षक हो, तुम्ही नकारात्मक बातम्या माहिती तर खूप ऐकताय, पण आमचा उद्देश स्पष्ट आहे की नवीन कोण काय करतंय, नवसर्जनशीलता कोणाकडे आहे, आणि आत्ताच्या तरुण पिढीवर एक कायम टीका होते, हे वाचत नाही, त्यांच्याजवळ पेशन्स नाही, यांच्याजवळ टीका नाही. अरे हे बघा ना, 24व्या वर्षी सरपंच झाला, 24व्या वर्षी मुलं कलेक्टर होतात, बीडीओ होतात, प्रांत होतात, तहसीलदार होतात, IPS होतात. काही मुलं व्यवसाय करतात, वयाच्या 30 मध्ये कोट्यावधीचा उलाढाल करणारे लोक आहेत. मला वाटतं की हॉटेल तिरंगाचा तो जो युवक आहे, काहीतरी वय 25 का 26 काहीतरी वय आहे, 25व्या वर्षी एवढा चांगला व्यवसाय करणं सामान्य बाब नाही. सांगण्याचा उद्देश काय प्रेक्षक होय, लक्षात घ्या, या पिढीवर टीका करत असताना आपणही तुमचा काळ बघितला पाहिजे, कारण ही मंडळी खूप शिकलेली, सवरलेली आणि एक वेगळ्या लेवलची, म्हणजे चांगली मॅच्युरिटी, कारण कोविड सारखी महामारी या पिढीने बघितलेली आहे हो. की जो जागतिक भीषण संकट मानलं जातं तसं बघितलेलं आहे. मोठमोठे दुष्काळ बघितले, पूर परिस्थिती बघितल्या, अडचणी बघितल्या. आत्ताच्या तरुण पिढीने काय नाही बघितलं मला सांगा. तासन तास मोबाईल घेतला म्हणून आई वडिलांचे टोमणे ऐकले, त्या टोमण्यांमधून सुधरून पुढे जाऊन ते अधिकारी झाले, चांगले व्यावसायिक झाले. तर माझा हे सगळं सांगण्याचा उद्देश एकच आहे की आत्ताची तरुण पिढी सुद्धा खूप चांगलं काम करते. त्या माध्यम व्यक्तिमत्व म्हणून आमचंही पाहणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे जबाबदारी आहे. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली, काम कसं वाटलं, एकूणच हा विषय कसा हाताळला, कॉमेंट करून नक्की कळवा. अशाच माहितीसाठी द हायवेला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक आणि इन्स्टाला पाहत असाल तर दोन्हीकडे फॉलो करा. द हायवेचं एक बिनवाक्य घोषवाक्य आहे, द हायवे म्हणजे समृद्ध विचारांचा महामार्ग. या महामार्गावरती तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळत असतात महाराष्ट्रातल्या, त्यामुळे फॉलो करायला विसरू नका. तुर्तास मनपूर्वक धन्यवाद, तुमचेही विशेष आभार. धन्यवाद.